श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती आराधना या आपल्या भक्ती चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पाटसमध्ये राहणाऱ्या ताईला आलेला स्वामींचा अनुभव. ताई सांगतात, मी पाटसमध्ये राहते. माझं आयुष्य खूप कठीण परिस्थितीतून जात होतं. घरात पैसे राहत नसायचे, मुलांच्या शिक्षणाची चिंता आणि स्वतःची तब्येत सारखी खराब असायची. समस्या वाढतच चालल्या होत्या. मन पूर्णपणे खचलं होतं. प्रत्येक दिवस रडत आणि काळजीत जात होता. कुठलाही मार्ग दिसत नव्हता. असेच एक दिवस माझी मैत्रीण घरी आली. तिला माझ्या घरातील परिस्थिती सांगितली. तिने मला स्वामी समर्थ यांचा जप कर किंवा नाव घेत राहा असे सांगितले. काही दिवस असेच गेले. मग शेवटी विचार केला, स्वामींचा जप करून तर पाहू. मी स्वामींचा जप सुरू केला. सुरुवातीला फक्त श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला. दररोज सकाळी दिवा लावून प्रार्थना करायची. काही दिवसांनी मनाला एक शांतता मिळू लागली. ज्या गोष्टींनी आधी खूप त्रास व्हायचा त्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलला. हळूहळू घरातील वातावरण सुधारू लागलं. नवऱ्याच्या कामात प्रगती झाली. मुलांचा अभ्यासात लक्ष वाढलं आणि माझ्या मनातील भीती कमी झाली. एक दिवस असा अनुभव आला की आजही आठवला की डोळ्यात पाणी येते. माझा मुलगा अचानक खूप आजारी पडला होता. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर सांगितली होती. त्या रात्री मी पूर्ण रात्र स्वामींचा जप करत बसले. मनातून फक्त एकच प्रार्थना होती, स्वामी माझ्या लेकराला वाचवा. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितले की प्रकृतीत अचानक सुधारणा होत आहे. त्या क्षणी मला समजलं, स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. स्वामींवरील श्रद्धेमुळे मला आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि जगण्याची नवी ताकद मिळाली. एक स्त्री म्हणून घर, संसार, जबाबदाऱ्या सांभाळताना जेव्हा मन थकतं तेव्हा स्वामींचं नावच आधार बनतं. श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर स्वामी प्रत्येक भक्ताची हाक नक्की ऐकतात. श्री स्वामी समर्थ.